देशात इतका स्फोट तरी ग्रामीण जनता कमळ फुलवते असं सामनातून म्हटलं गेलंय. कमळ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावं अशी टीका सुद्धा केलेली आहे. तर भ्रष्ट पैशांनी महाराष्ट्रात चिखल, कमळ दल फुललंय असा थेट आरोप करण्यात आलाय. या कमळ दलामुळे ग्रामीण जीवन अर्थकारणाची दलदल झाली आहे असं सुद्धा सामनातून म्हटलंय. तर आपण पाहतोय काय म्हटलंय. फुलती कमळ दल असं नाव देण्यात आलंय. गेल्या 5 वर्षांत देशभरात 1.25 लाख सरकारी शाळा बंद झाल्यात. त्यात शेतकऱ्यांचीच मुलं शिकत होती. देशाचा इतका सगळा स्फोट होऊन सुद्धा ग्रामीण जनता कमळ फुलवत असेल तर ते कमळ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवावं लागेल. फुलती कमळ दल ही संकल्पना चिखलात उमलणाऱ्या पवित्र, सुंदर आणि सुगंधी कमळांचं वर्णन करते. कमळाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, पण आपल्या देशात आणि महाराष्ट्रात भ्रष्ट पैशांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखलच झालाय. त्या चिखलातून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पुन्हा कमळदल फुललं असलं तरी शेतकरी, कष्टकरी यापुढे सुद्धा चिखलात गटांगळाच खाताना दिसते. कारण याच कमळ दलाने राज्याचे ग्रामीण जीवन आणि अर्थकारण यांची दलदल करून ठेवली आहे.